हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा 6 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. मानिनी नंदिनीला बोलवते, ये. तेव्हा वसू बोलते, अगं मानिनी, तू विसरतीयस का? आता काव्या थोरली सोने देशमुखांची. तेव्हा नंदिनी आणि काव्या एकमेकांकडे बघतात. तेव्हा वसू बोलते, नाही, नंदिनी होणार होती, पण आता काव्या आहे, तिने दिवा लावला पाहिजे ना आधी. वसू बोलते, काव्या लावतेस ना दिवा? तेव्हा काव्या बोलते, मी हे असलं काहीही करणार नाही. तेव्हा वसू बोलते, काय हे? तेवढ्यात नंदिनी सावरून घेते, मी लावते दिवा. तेव्हा नंदिनी डोळे पुसते आणि दिवा लावते. तेव्हा सगळे दिवा लावल्यानंतर देवाचे पाय पडतात. नमस्कार करून झाल्यावर तेव्हा नंदिनी देवाकडे प्रार्थना करते, देवा, तुझ्या मनात नेमकं काय होतं म्हणून तू हे सगळं असं घडवलंस? आता या क्षणी सगळं कोसळून पडले, आता तूच काय तो मार्ग दाखव. एक एक तुकडा उचलून सगळं जोडायचं बळ दे मला देवा. तेव्हा काव्या पण प्रार्थना करते, मनात बोलते, देवा, मला तुझा हा निर्णय मान्य नाही आणि तो मी कधीच मान्य करणार नाही. अन्याय केलायस तू माझ्यावर, आता तूच हा अन्याय दूर कर, या सगळ्यातून बाहेर पडायचं बळ दे मला देवा. तेव्हा रम्या मनात बोलते, तुम्ही दोघी जणी काय मागताय हे मी अगदी सहज सांगू शकते. देवाऐवजी मीच म्हणते, तथास्तु. रम्या बोलते, डोंट वरी नंदिनी, तुला मी इथे फार काळ टिकूच देणार नाही. आणि काव्या, तुझं आणि पार्थचं लग्न सुद्धा मी 1 महिन्याच्या आत मोडते नाही की ते बघच. तेव्हा नमस्कार झाल्यावर मानिनी बोलते, आता जोडीने देवाच्या पाया पडा आणि मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. तेव्हा मानिनी बोलते, काव्या, तू मोठी आहेस, आधी तू. मानिनी पार्थला पण बोलवते. तेव्हा पार्थ पुढे येतो, काव्या शेजारी उभं राहतो, देवाला नमस्कार करतो आणि नंदिनीकडे बघतच असतो. तेव्हा जीवाही त्यांच्याकडे बघतच असतो. तेव्हा विक्रम बोलतो, पार्थ, वसुताई घरातली मोठी आहे, दोघांनी मिळून तिचा आधी आशीर्वाद घ्या. तेव्हा काव्याचं लक्षच नसतं. काव्या नमस्कार करून तशीच उभी असते. तेव्हा विक्रम मानिनीला खुणावतो. मानिनी जाते आणि काव्याला हात लावते आणि काव्याला पार्थ जवळ घेऊन जाते वसुताईच्या पाया पडण्यासाठी. तेव्हा काव्या वसूकडे बघत असते. पार्थ आशीर्वाद घेण्यासाठी खाली वागतो, पण काव्य खाली वाकत नाही, ती वसुताईकडे बघतच असते. तेव्हा वसू बोलते, आता यात काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा मानिनी बोलते, काव्या, आशीर्वाद घे बाळा. तेव्हा काव्या चिडून बोलते, मला यातलं काहीही मान्य नाहीये, ना हे लग्न, ना हे घर, ना हा मान, काहीही मान्य नाहीये मला. तर नंदिनी काव्याजवळ जाते आणि बोलते, काव्या, दिवा लावणं ह्या घराची परंपरा असली तरी मोठ्यांचे पाया पडणं हे आपले संस्कार आहेत आणि आपल्या आईबाबांनी केलेत ना आपल्यावर, आशीर्वाद घे मग. तेव्हा काव्या बोलते, मला कोणीही समजावून सांगू नका. तो मानिनी बोलते, काव्या प्लीज. तेव्हा विक्रम बोलतो, नंदिनी, जीवा, तुम्ही ताईचे आशीर्वाद घ्या. नंदिनी वसूसमोर उभी राहते. तेवढ्यात मंजू बोलते, बहिणीला इतकं लेक्चर दिलं पण स्वतः कुठे पाया पडतीये? तेव्हा नंदिनी बोलते, पडणारच आहे. तेव्हा नंदिनी जीवाकडे बघते आणि बोलते, पण पाया जोडीनं पडायचं असतं. तेव्हा मानिनी जीवाला नंदिनी शेजारी उभं करते. काव्या जीवाकडे बघतच असते. पार्थ ही नंदिनीकडे बघतच असतो. त्यांना गुरुजी बोलतात मंदिरात, तेव्हा तेही आठवत असतं की तुमच्या दोघांचा संसार सुखाचा जाओ. तेव्हा जीवा आणि नंदिनी वसूच्या पाया पकडतात. तेव्हा वसू मानिनी आणि विक्रमला बोलवते. ते दोघं मानिनी आणि विक्रमच्या पण पाया पडतात. तेव्हा वसू बोलते, आता मंजू आणि मिथुनच्या पाया पडा. ते दोघं त्यांच्याही पाया पडतात. ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो. तेव्हा नंदिनी मागे वळून पार्थकडे बघते. जीवाही मागे वळून काव्याकडे बघतो. नंदिनीला खूप रडायला येत असतं. काव्यही तिला मान हलवून नाही म्हणत असते. तेवढ्यात वसू पुढे येते आणि बोलते, या, आशीर्वाद घ्या. तेवढ्यात नंदिनी आणि जीवा पार्थच्या पाया पडण्यासाठी खाली वागतात. पार्थला पण खूप वाईट वाटत असतं. तेवढ्यात वसू बोलते, पार्थ, अरे रीत ही आपली, चल भरभरून त्यांना आशीर्वाद दे, चल. पार्थचे हात थरथर कापत असतात. तो तसाच जीवा आणि नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवतो. हे काव्य बघतच असते. तेव्हा आता वसू बोलते, नंदिनी, काव्याच्या पाया पड बरं. ती नाही मोठ्यांच्या पाया पडली, पण आपण तिला तिचा मान द्यायलाच पाहिजे. जीवा आणि नंदिनी काव्याचे पाय पडण्यासाठी खाली वाकणार. तेवढ्यात काव्य पाय मागे सरकवून घेते. तेव्हा जीवा आणि नंदिनी उभे राहतात. तेव्हा काव्याला खूप रडायला येत असतं. काव्य जीवाकडे बघते आणि रडत रडत तशीच मागे फिरून निघून जाते. पार्थही निघून जातो. तसेच हळूहळू सगळेच निघून जातात. तेव्हा नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे बघतात. तेव्हा जीवाही तिथून निघून जातो. नंदिनी पुन्हा देवाजवळ उभी राहते आणि बोलते, देवा, मला या घराला आणि इथल्या माणसांना सांभाळायचं बळ दे. विक्रमला आठवत असतं की तो पार्थला समजवत असतो की दोघा भावंडांमध्ये जीवा जरा इमोशनल आहे,
थोडा चिडका आहे, त्याला जरा सांभाळून घे. तेव्हा पार्थ बोलतो, बाबा कोणाला सांभाळू मी. विक्रमला तेही आठवत असतं की वसू बोलते, आता मोठा भाऊ आणि थोरली जाऊ त्यांच्याही पाया पडा. विक्रमला तेही आठवत असतं की काव्या कसे पाठीमागे घेऊन घेते. मानिनी विक्रमसाठी दूध घेऊन येते आणि बोलते, थंड दूध आहे, स्ट्रेसच्या पाठोपाठ तुम्हाला ॲसिडिटी होते, घ्या. विक्रम बोलतो, स्ट्रेस येणार नाही का मानिनी, सांग बरं. आजकाल या स्ट्रेसने सगळ्या सीमा ओलांडल्यात. विक्रम मानिनीच्या डोक्याला हात लावतो आणि बोलतो, तुला सुद्धा खूप दुखत असेल, फार त्रास नाही ना होत. तेव्हा मानिनी बोलते, आपल्या मुलांचे चेहरे बघून जो हा त्रास होतोय ना, त्याच्यापुढे हा त्रास काहीच नाहीये. तिथे जे झालं ते तर भयानकच आहे, पण आता इथे जे होतंय ना, त्याने जास्त थकायला होतंय. तेव्हा विक्रम बोलतो, आपली ही अवस्था आहे तर त्या बिचाऱ्या नंदिनीचं आणि काव्याचं काय झालं असेल. मानिनी बोलते, खरंच विचारही करवत नाही. म्हणजे एखाद्या मुलीचं आपल्या सख्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याशी लग्न होतं आणि ज्याच्याशी लग्न होणार आहे तिचं त्याच्या सख्या भावाशी. किती विचित्र आहे हे सगळं. असं सगळं म्हणतात की मुली खंबीर असतात, पुरुषांपेक्षा स्ट्रॉंग असतात वगैरे, पण हे सगळं सहन करणं अशक्य आहे हो. अगदी बरोबर बोलतेस तू मानिनी. आपली मुलंसुद्धा पार हल्लीत ग. मी सुद्धा खूप डिस्टर्ब झालो अगं, कारण की मगाशी मी पार्थला आणि जीवाला एकमेकांशी तावातावाने भांडताना बघितलं. मानिनीलाही ते गोष्ट पचत नाही. ती बोलते, पार्थ आणि जीवा. तेव्हा विक्रम बोलतो, हो. तेव्हा मानिनी बोलते, ती आजपर्यंत कधी अशी भांडली नाही हो. तेव्हा विक्रम बोलतो, आजपर्यंत जे घडलं नाही ते एवढं केवढं घडलंय आजच्या दिवसात मानिनी. आणि तुला आणि मला आपल्या जीवाचा खूप अभिमान आहे, कारण की त्याने नंदिनी सारख्या जेन्युइन मुलीचा स्वीकार केला. हीच गोष्ट आता पार्थला सलते, कारण इथून पुढे 24 तास नंदिनी त्याच्या समोरच असणार. पण तेव्हा मानिनी बोलते, पण हा पणच तर जिव्हारी लागतोय सर्वांच्या. तेव्हा विक्रम बोलतो, आपण चुकलो का ग मानिनी, आई बाबा म्हणून व्यर्थ झालो आपण. नाही, कारण मगाशी त्या दोघांचं बोलणं कानावर आलं म्हणून जाणवलं मला, आपली मुलं सुद्धा या लग्नाच्या बाबतीत अजिबात खुश नाहीयेत. आपण ना त्या दोघांवरती अन्याय करतोयत मानिनी. तेव्हा मानिनी बोलते, आपल्याला पण काही आनंद होतोय का हो. जे झालं ते झालं ना, त्यात आपण तरी काय करू शकतो. तेव्हा विक्रम बोलतो, नाही म्हणजे मनात आणलं तर खूप काही करू शकतो. एक विचित्र विचार सारखा माझ्या डोक्यात येतोय. मानिनी शंकेने विचारते, काय. तेव्हा विक्रम उभा राहतो. इकडे शारदा नंदिनीला फोन करून विचारत असते, बाळा तुला तिथे कोणी काही बोललं का ग. तेव्हा नंदिनीला दिव्या लावण्याचे तिथली परिस्थिती सगळी आठवते. नंदिनीला मोठ्यांच्या पायांमध्ये कोणाकोणाच्या पाया पाडायला लावतात हे सगळं आठवत असतं. तेव्हा नंदिनी सावरून घेते, नाही ग आई, सगळी माणसं चांगली आहेत. शारदा बोलते, आणि काव्या कशी ग, तिला पण फोन केला होता मी, पण तिने कट केला. काय झालंय ग, नेहमीसारखा तैतयात नाही केला ना तिने. तेव्हा नंदिनी मनात बोलते, इथे काय काय झालं, काव्या कशी वागली, वसुताई कशा वागल्या, हे जर मी सगळं आईला सांगायला गेले तर ती तिथेच कोसळेल. नाही, मला माझ्या आईला पण जपायचंय, मला काव्याला सुद्धा सावरायचंय आणि मानिनी काकूंनी सांगितलं तसं सुनेचं कर्तव्य सुद्धा पार पाडायचंय. मला खंबीर राहायलाच पाहिजे. आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.